माझ्या सकाळ धरण गाडीवर फिरतोय, सकाळ धरण पाणी नाही, अन्न नाही, काय सुद्धा नाही. घर सोडलं या. आता वाजले दुपारच्या 1. आता म्हणलं चला फिरून फिरून कुठं काय आपलं काम झालं नाही. त्यामुळे जरा नाराज आहे. काम कुठलं असं म्हणजे दुसरं माणसाला कुठलं तर काम तर आपण खास गेलतो कशासाठी माहित आहे का? कशासाठी गेलतोस? मसाल्याचा डंक बघायला गेलतो किसन ॲग्रो मध्ये, पण आपल्याला ते डंक तिथं होता 4 पारजा, पाहिजे होता 2 पारजा. बघा कसं आहे काम बघत हिनं जरी ती केलं थोडंफार दिवसाला 5-5 किलो जरी तिकड केलं तरी आपलं होऊन जातंय. आणि 4 पारज घेऊन काय करायचं हो, भांडवल गुततंय. आणि त्याचं कसं आहे भांड मोठं आलं त्याला या 1 टाइम मिरची त्यात बसणारी कमीत कमी 15 ते 20 किलो मिरची बसते. त्यामुळे नका म्हटलं आपल्याला 2 पारसच पाहिजे होतंय त्याच्यावर काय नाही एवढं टेन्शन. 10 किलो पर्यंत त्यात मिरची बसू शकते या. जरी आपल्या दिवसाला मी म्हणते 30 किलो जरी मसाला करायचा 40 किलो जरी करायचं म्हणलं तरी होऊ शकतोय दिवसाला. राहिला आपण आता जिथनं करून आणतोय ते आपल्याला 2.5 तासात 10 किलोचा मसाला करून देते ते. मग आपलं 3 तास धरून चालला 3-3-6 म्हणजे 9 तासात आपला 30 किलो मसाला तयार होतोय. आपलं बघत पैसा गुतवायची गरज नाही ना. पैसा गुततोय. मिशन पण जरा ती लय मोठी असल्यामुळं मी ह्यांना म्हणलं नका ती 2 पाराचा घेऊया, कारण की 2 पाराचं कसं आहे मसाला बारीक होतो या, मसाला उरकून येतो या, आणि जितका बारीक पाहिजे तितका आपल्याला बारीक करता येतो या. आता कसं झालंय बरं का, जसा काळ बदलला तसं युग बदललं म्हणल्यागत आहे. पहिला जुन्या काळात जर बघितलं तर 2 पाराचा डंक होता, जुन्या परंपरेने बघायचं. आता कसं झालं, मशनी बी आल्या मसाला करायच्या, गिरणी बी आल्या, पण आता पहिल्यासारख्या गिरणी आहेत त्या आता नाही त्या. तसं आधुनिक युग आल्यावर सगळं येतंय हो, पण जी गावाकडे जुनी पद्धत होती ना त्याला कधीच जोड नाही. आणि ह्याच्यापेक्षा बी पुढलं तुम्हाला सांगतो, आपलं उकळण मुसळ त्यात जी पहिल्या बाया कुठून जी मसाला बनवत होते ना ती मसाला त्यांचा उरीवरीच राहत होता. आताच आपण पारंपरिक पाहिजे सगळं, काय असेल ते पारंपरिक देशी. काय जरी झालं तर आता सगळं जे चालू झालंय ना ते जुन्यालाच आलंय. जुन्याला प्राधान्य आता भरपूर आलंय. जुना मसाला आता जुन्या आपल्यातल्या जे आजी पणजी जी बनवत होती का ते कसं होतं, जात्या दळून पीठ दळायचं दररोज ताज, सकाळी उठून पाट, आणि त्याच्या ताज्या भाकरी बनवायच्या. तसं त्यांनी उकळात आणि त्या मुसळानं कुठल्याला मसाला वर्ष जात होता. आताच आपण बनवून जर आणलं, आता नवीन निघालंय आधुनिक पद्धतीत ते ग्राइंडर आलाय हो कसला, त्यात नुसत्या मिरच्या टाकायच्या आणि 2 मिनिटात बघा. नको ते नाही बरोबर वाटत आपल्याला, त्याला चव नाही, चव पण नाही, मसाला पण टिकत नाही. आणि जी ही डंक 2 पारच आहे ती पारच असल्यामुळं ती मसाला जास्त दिवस राहतो आणि करायला पण काय अवघडल्याने वाटत नाही. आणि आपल्याला खाणाऱ्याला पण ती चांगलं आहे. त्यामुळे ह्यांना म्हणलं 2 पारचाच घ्यायचा. सकाळ धरणं बघा फिरलो पंढरपुरात. मग पंढरपुरात काय मेळ लागला नाही. एकाच ठिकाणी गेलोय ना आलोय, अख्ख्या पंढरपुरात फिरलो जिथं सांगतील तिथं जाऊन तिथं बघून सगळं नियोजन आलो. काही ठिकाणी आम्हाला रेट पसंत पडलं नाही तर आता ही होऊ द्या. कसं आहे माहित आहे का, आता जुनी म्हण आहे, एखाद्या बाजारात आपण वस्तू जर आणायला गेलो तर ती गाय असू द्या म्हस असू द्या आपण पूर्ण त्याची चौकशी करून खात्री करूनच घेतोय. तसं आता आपल्याला इथं 4 दुकानं फिरावं लागणार आहे. ती 4 दुकानं फिरल्यानंतर समजणार आहे बाबा रेट कुठं आहे, इथं डंक कसा आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, बरं त्यांची सर्व्हिस कशी आहे, पुढं ती आपल्याला काय म्हणजे देते ती म्हणजे कसं गॅरंटी कशाची आहे, पुढं काय झाल्यावर त्यांचं बदलून काय द्यायचं आहे, असं म्हणजे बरेच ठिकाणी आपण चौकशी करतोय. अशी आता पुढे बी अजून आपल्याला चौकशी करायची. आज झालं पंढरपूर, आता उद्या अकलूज, उद्या काय लगे अकलूज नाही, कारण उद्या आपल्याला बनवायचा आहे मसाला. कॅन्सल हिनं केला का तर म्हणले आपल्याला डंक पसंत पडला तर लगेच आपण ऑर्डर द्यायची. 1-2 दिवसात फाउंडेशन केलं की वाळून जाते. आपल्या 2 दिवस लेट का असं ना देऊ म्हणली ऑर्डर. पण आपल्याला इथं बघण्यात आज सकाळी आम्ही घर 8:30ला सोडलंय. लेकरांना डबा बी नाही, काय असं ती घरी खाऊन जावं म्हणलं, आणि जाताना तुम्हाला काय घ्यायची ते खायला डब्याला घेऊन जावा एवढं सांगून आम्ही घर सोडलंय. ते आता कमीत कमी 1:30 वाजत आले. आता निघालोय घरला. सकाळपासून अजून पाणी नाही किंवा कुठं आम्ही साधा नाश्ता गोडभर काय नाही. मंगळवार आहे माझं काय नसताना देखील साधं पाणी देखील उसाचा रस नाही का काय सुद्धा नाही, काय नाही. आता डायरेक्ट घरी जायचं, घरची ओढ आहे, मसाला करायचा आहे, ती मिरच्या नीट करायच्या आहे, ही महाग कुठं नाही. माझं काय म्हणणं आहे, माझं जे 4-5 तास व्हायचं तिथे का नाही मसाला घेऊन गेल्यानंतर ना ती मी घरचं काम बघत मला मसाला होतोय करायला. त्यामुळे माझी धडपड चालली आहे. आणि सकाळी पण म्हणत होता थांब जरा उद्या परवा दिवशी बघू. पहिल्या डंगाला आतनं भांड्यातनं साचा नव्हता,
त्यामुळे मिरच्या टाकल्या तर त्याला हलवायला माणूस लागत होता, हात चालू राहत होता. आता कसं आलंय नवीन क्वालिटीमध्ये ते ऑटोमॅटिक फिरतंय. त्यामुळे ही मिरच्या टाकून जर दुसरं काम 10-20 मिनिटाचं बघत बसली तर ती कसं आहे हलण्याच्या ह्यानं ती साईडला राहणारं सगळं पारपशी मटेरियल पडल्यामुळं काम करता येतंय हो. पण आता इथं कसं आहे आपला घरचा मसाला सगळा जी काय असेल ते रेडी केला आणि दुसरीकडे जायचं म्हणलं जायला 1 तासभर, तिथं अजून पुढं कुणाची दुसऱ्याच चालू असलं तर 2 तास 1.5 तास थांबायचं. ते झाल्यावर आपल्या मसाल्याला 2-2.5 तास थांबायचं, म्हणजे दिवस वेस्ट जातोय. कसं आहे बरं का, कुठल्या पण गोष्टीला असू द्या मुहूर्त आल्याशिवाय कुठलंही होत नाही. ज्यावेळेस त्याची वेळ येणार आहे बरोबर त्या वेळेला आपल्या घरी ती येणार आहे. पण वेळेची वाट बघावं लागणार आहे आता. पण फिरल्याशिवाय गेल्याशिवाय आल्याशिवाय कुठलंही काही घडून येत नाही. अहो कुठं स्वस्त आहे कुठं महाग आहे ही तर बघायला पाहिजे. डंक प्रत्येक ठिकाणीच आहे, प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या आहेत त्या. पण कुणाचा कसा रेट आहे ही काही तर समजलं पाहिजे ना. आपल्याला घ्यायचं आहे म्हणल्यावर वस्तू आपण पारखूनच घेणार आहे की आपल्याला हाय तोपर्यंत त्या वस्तूनं साथ दिली पाहिजे. तसं कुठलीच वस्तू हाय तोपर्यंत साथ देत नाही. ती शेवटी इलेक्ट्रॉनिक पार्ट आला कुठलं त्याचं भांडं काय हो काय असं मोर त्याचं काही ना काही काम राहतच असतं. पण आपल्याला बघताना जेवढं बघून घेता येईल तेवढं आपण बघून घेणार आहे का. तर आपण करताना व्यवसाय जी चालू केला आहे ती पुढं आपल्याला ज्यादा पद्धतीने चालवायचं आहे, टिकवायचं आहे, ब्रँड बनवायचा आहे. पण त्याकरता आपल्याला कष्ट थोडंफार घ्यावंच लागणार आहे. एक दिवशी लगे आपण फिरलो म्हणून हार मानून चालते का, नाही चालत. आयुष्यात अशी संकट कितीतरी येते, ही संकट नाही. आज आपण बघायला गेलतो काही ठिकाणी आपल्याला रेट पटलं नाही तर काही ठिकाणी ती आपल्याला वस्तू पटली नाही, त्यामुळे आपण गपचूप आलो. तर बघू आता अजून 1-2 दिवसांना अकलूजला जाऊ. अकलूजला बी आहे ती 2-3 ठिकाणी आपल्याला निरोप आहे, तिथला जाऊन तिथं बघून येऊ कसं आहे कसं नाही. ते बघितल्याशिवाय काय कळायचं, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. फक्त मीच तुम्हाला बघितलं नव्हतं बघा. असं चुकीचं झालं बघा. हिनं बघितलं होतं ते आता खरं सांगतो, माझा मावस भाव होता. मावस भावाला बघितलं होतं आणि ही म्हणली होती मला काही पसंत नाही मुलगा, मला काही लग्न करायचं नाही. पण तिच्या आई बापानं काय सांगितलं मुलगा तर चांगला आहे, तू लग्न का करायचं नाही म्हणते. कारण काय तर ही म्हणली पोरगं काळ आहे. मग त्यावेळेस हिचे आई वडील म्हणले पोरगं तर काळ नाही, कारण आता आम्ही एका रेंजची 3 जण असल्यामुळे हिनं नेमकं कोणाला बघितलं हिला माहिती. असलंच बोलायचं नुसतं. तर बहिणीनं आजचा दिवस बघा वाया गेला, जाऊ द्या वाया, त्याचं काही दुःख नाही. फक्त माझ्या स्वामींपाशी एकच प्रार्थना करते की मला चांगला डंक मिळावा आणि लवकर माझ्या घरी यावा. हीच मी माझ्या अपेक्षा आहे व दुसरं काय नाही. मला जे होणारा त्रास आहे ना ते त्रास कमी होईल, दुसरं काय सुद्धा नाही बा. खोटं बोलत नाही. तुम्हाला एक मागंदी आम्ही व्हिडिओ टाकला होता, डंग आम्ही बुकिंग केलाय, कारण आम्हाला त्यावेळेस एक जणांनी सांगितलं सांगलीला डंक भेटतात म्हणून आम्ही तिकडे गेलो. त्यावेळेस आम्ही काही चौकशी केली नाही काय नाही. तिथं आपलं 5,000 रुपये भरून पावती फाडली होती. पावती पण तुम्हाला दाखवेन. पण त्या दादाला सांगितलं आमच्या आणि कारच्या अडचणीमुळं आम्हाला ती डंग नको आहे, कॅन्सल करता येईल. तर त्या दादाने आपल्याला जेवढं अमाऊंट आपण त्यांना दिलं तर तेवढं दिलं. पण काय मिस्टेक झाली होती की ती डंक ठरवला होता त्या डंगापेक्षा आपल्याला आपल्या परिसरात 5-5 हजार रुपयानं कमी भेटायला लागले. शिवाय आपल्याला ती भाडं भरायचं वाचलं ना. हा ठीक आहे. मग अशा काय चुका होते, त्या चुका झाल्या कशा हिच्या गडबडीमुळे. ही म्हणली मला पाहिजे. मग आम्ही गावातल्या पाहुण्यांकडे गेलो, त्यांना विचारलं. ती म्हणली 1 नंबर सांगलीला सगळं साहित्य बी डांगाचं भेटतंय आणि डंग बी भेटते तर चांगल्या क्वालिटीत चांगल्या रेटमध्ये, म्हणून आम्ही फिक्स केला होता. पण त्याच्यापेक्षा इकडं कसं आहे जरा कमी रेटमध्ये भेटायला लागलं आणि भाडं यांचं नाही, जवळचं जवळ असेल आपण 30 किलोमीटरच्या आत. तर त्या एरियात ते आपलं भाडं काय नाही, ती येऊन त्यांची माणसं येऊन जोडून फिडून सगळं टकाटक खटाखट जाते. खटाखट झाला. आता कुठं तर उसाचा रस पाजा नुसतं काय मध्ये ती दाताचं पाणी गिळून नरड्याला आलंय होय. असू दे घेऊ, तेवढं तर पाहिजे ना. काय तेवढं पाहिजे आता डंग घ्यायचं होतं, डंगाची स्वप्न बघितली होती म्हणल्यावर तेवढं फिरायला तर पाहिजे. आता घरी त्यात बसून लय कोण आणून सुख आहे देतंय बघा, मला लय डंगात सुख का? आहे. ऐकून घे, घरी बसून कोण आणून देते का? फिरल्याशिवाय काय कळतंय का? फिरल्याशिवाय काय कळत नाही ह्यांचं आज पण. माझ्यामुळे हिला तर कळलं नाही बाहेरच्या दुनियेत बाबा कसं चालू आहे ती, कोण माणसं फसवते ती, कोण खरी आहे ती, कोण खोटी आहे ती समजलं पाहिजे.